मी तुम्हाला 25 वर्ष चांगलं काम करून दाखवलंय। आता माझे 25 वर्षाच्या कारकिर्दीची आणि यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीची तुलना करा, कुणाची कारकीर्द उजवी। मी कर्ज न काढता विकास केला, यांनी कर्ज काढून शहराला भकास केलं। 60,000 कोटी रुपये खर्च केले, 20,000 पगारावर धरा। 40,000 कोटी मध्ये काय केलं? कुठे गेले पैसे? कुणी रिंग केली? कुणी भ्रष्टाचार केला? यांची घरदार कुठल्या कुठे गेली? पहिले होते काय, आता झाले काय? ह्याचा विचार सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही कधी करणार आहे का नाही? ह्या भ्रष्टाचाराला तुम्ही कुठेतरी थांबवणार आहेत का नाही? यांची दादागिरी, गुंडगिरी, दहशत, काही लोकांना त्या ठिकाणी इकडून तिकडे लोक जातात, कशी जातात? काय कारण आहे? असं कधी पिंपरी चिंचवडमध्ये घडलं नव्हतं। मी कितीतरी कार्यकर्त्यांना मोठं केलं, कितीतरी कार्यकर्त्यांना आमदार केलं, महापौर केलं, स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, पीसीएमटी चेअरमन केलं, शिक्षण मंडळाचं चेअरमन केलं, सभागृह नेता केलं। तसं यांनी स्वतःचा फक्त विकास केला, आपल्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार करून कर्जबाजारी करून टाकलंय। आता तुम्हाला संधी आलेली आहे उद्या 15 तारखेला, तिथं कुठं ना कुठं दबाव येईल। कुणाच्या दबावाला घाबरायचं काही कारण नाही। काही जणांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, काही घाबरायचं कारण नाही। सत्ता येत असते, सत्ता जात असते। आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये। जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत काम करत राहणार। आम्हाला विश्वास आहे आम्ही जनतेचे पाईक आहोत। हे माझे 8ही उमेदवार हे तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेले।